मजेदार प्रवास. जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमच्या सर्वांचा मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणार आहे दादर मार्केटला. तर उद्या माझ्या वाईफचा बर्थडे, तर तिच्यासाठी शॉपिंग करणार आहे. तर चला आज आपण बघूया शॉपिंग करताना काय काय भेटणार आहे. तर चला आज आपण खूप एन्जॉय करणार आहे दादर मार्केटमध्ये. तर चला निघू मग आता घरातून. आपण आता बसमध्ये मशीनमध्ये आता बसलोय आणि आपल्याला आता मशीनच जायचं कारण की पेपर चेंज करण्यात आम्ही आणि पेपर सीट तर आपण जाऊ शकत नाही. तर आता आपण बशीतून उतरलोय आणि बशीतून उतरल्यानंतर बघूया आता अंधेरी स्टेशनला आपण जाणार आहे. तर अंधेरी स्टेशनला जाऊन बघूया, पहिला एक कवर बघूया. आता मला लई दिवसापासून एक कवर बघायचं आहे. आपण एक कवर बघू, कोणता कवर आवडतो मग आपण एक कवर टाकू. मग नंतरला स्टेशनला जाऊन आपण तिकीट काउंटरला जाऊन एक आपली 3 जणांची तिकीट काढायची, डायरेक्ट दादर वेटला निघायचं. मग चला आता बघू आपण कवरच्या दुकानात जाऊन कोणता कवर घेणार आहे. असून पण खूप गर्दी आहे. आम्हाला असं वाटलं करून म्हणजे गर्दी नसणार, पण हाय गर्दी आहे. बघूया आता आपल्याला फास्ट नाही जायचं पण बिना तिकीट नाही बिना तिकीट नाही, तिकीट काढले येणं तर काय ऐकू नका. तिकीट काढले म्हणजे काय नाही काढले ब्लॉक मध्ये फक्त चिंतेवर नाही तिकीट काढले मित्रांनो आम्ही लोकांनी. आणि आता बघून फास्ट गाडीने आपण जाऊया. हिला बघा मेंटल का बर्थडे हमारे. हॅपी बर्थडे बोला सगळ्यांनी. कमेंट बॉक्समध्ये जेवढे हॅपी बर्थडे टाकणार ना त्यांना मी ना 100 वाली डेअरी मिल्क देणार. जेवढ्या लोकांनी हॅपी बर्थडे जर टाकला ह्या ब्लॉगला माझ्या, तर पक्का त्याला 100 फक्त. अरे ना नाही डेअरी मिल्क करायला बघा बघा फक्त तुम्ही किती गर्दी बघा. फक्त संडे कोणत्या हिसाबाने संडे वाटतं मला जरा सांगा तुम्ही. अभी मजा आएगा ना. गर्दी बघा फक्त तुम्ही. हरामी हो बेटा. हिला पुढे ढकेल आम्ही, हिला पुढे गेली, ही पुढे गेली. आता मी इथून बघा आता दुसऱ्या ट्रेनने आम्ही येणार आहे पाठवून. सीन झालाय. सीन म्हणजे काय झालं तुम्हाला माहिती आहे. मी माझ्या वाईफला बोललो की तू जा पुढं, आणि एवढी गर्दी होती ना, तुम्हाला मी दाखवलं ते आता सध्या बघितलं तुम्ही गर्दी. आणि हा माझ्यासाठी जागा करतोय आणि स्वतःला चढता येत नाही. तर एवढी गर्दी होती ना, तिला मी लेडीज डब्यात तिला बोललो की तू जा पुढं आणि आम्ही येतो पाठवून. तर आता बघा आता पाठवून येईल ती एक ट्रेन फास्ट, त्याच्यात आपण चढणार. ती पोचल आमच्या 10-15 मिनिटं आधी लवकर पोचल. आणि ती पोचल्यानंतर तिला मी बोलतो की तू वेटला जा, तिथे भेट आम्हाला. तर बघूया आली बघा गाडी आली. या गाडीतून आम्ही आता जाणार आहे. तर चला आता आपण ट्रेनमध्ये चढू आता आपण. प्रवास मजेदार प्रवास. अरे भाई दादरला उतरलोय गाडी बघू शकता. दादर स्टेशन पाठीमागं. आता आपण इथून जाणार आहे वरती चढून मग राईट मारणार आहे वरती ब्रिजवरून. मग आम्हाला एक नंबर प्लॅटफॉर्म वरतून जायचं आपल्याला डायरेक्ट वेस्टला जाणार. बघू आता तिथं प्लाझा म्हणजे कोणता मला बोललं प्लाझा सिनेमा. तर प्लाझा सिनेमाचं इथं आपल्याला जायचं आहे. तिथून मग नंतरला बघू आता तिथं कोणतं दुकान आहे. मला पण नाही माहिती ते शॉप, माझ्या वाईफला माहिती. आपण बघू आता. मग निखिल पण आता हाय आमच्यासोबत. आज हे नाही तिकीट काढल्या नाही काढले हे तर ऐकू नका. मी काढले बोलते ना खाली चुत्या बनवणार. तिला बोला तिकीट टाका. फुल क्राऊड आहे बघा. गर्दी बघा. फायनली ना मित्रांनो एक सीन झाला लय मोठा. मला उतरायचं दादरला. तर दादरला उतरल्यानंतर आहे ना तिथं ना 20-25 टीसी दिसले. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? आज हे बोलला होता ना ते खरे. आम्ही तिकीट काढली होती, तिकीट काढली नाही पण ह्याच्याच बोलले. आणि आता बघा आम्ही की ना पुढे मुंबई ट्रेनला परत पुढे आलो आम्ही लोक. आणि आता इथून परत आम्ही उलटा जाणार दादरला. वाईफला जाऊन आपल्याला बघूया आता सीन होईल. बघू आता इथून पण आपल्याला
सोडायला चाललं कारण की परत मग माहिती दे दादरला 5 गाडी पकडली तर पुन्हा कोण परत इथं आपली आई खाल्णारच. तर आम्ही आता स्लो पकडणार आणि स्लो पकडून 1 नंबर डायरेक्ट नको फास्ट नको फास्ट शॉट फास्ट पकडेगा स्लो बहुत टेंशन रुकना पहिली ट्रेन पकडून आम्ही उतरणार आहे दादरला. मेरे साथ बैठता स्लो गाडी बाबा इथं परत त्यांचं TCचा शॉट आहे. आता हीच गाडी पकडणार. चिकाट गर्दी खूप चिकाट आधी घ्यायला इथं संडे पण आहे ना त्या हिशोबाने जास्ती गर्दी म्हणून बघूया आता कुठे की माझी वाईफ तिला शोधतोय मी. तिने मला सांगितलं तर आहे मी इथं उभी आहे पण आता नक्की कुठं उभी आहे ते नाही माहिती. बघूया आता भेटेल इथंच भेटेल ती. एवढ्या गर्दीत मोबाईल पण बघूया आता कुठं. आता मला पण माहिती नाही कुठं जायचं आपल्याला. ठीक आहे इथं मार्केटच्या आत घुसायचं आपल्याला. चला या पाठी जायचं आता इथं. आता मला पण माहिती नाही नक्की. चांगलं आहे का हा मार्केट तुझं? मी पण पहिल्यांदाच आलो इथे. तुम्ही पण आले असतील या मार्केटमध्ये. अरे तो काय क्रिसमस डे आहे काय तुझा? तुझा बर्थडे उद्या आहे 25 तारखेला क्रिसमस आहे. चल तू लाल कपडे घेऊन येतो. चल लवकर पुढं. येतो सिनेमा प्लाझा वेस्टला. सिनेमा प्लाझाच्या इथं तुम्ही वेस्टला आले तर पाठीमागाच आहे तुम्हाला आल्यावरती. इथून सरळ 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 सिनेमा प्लाझाच्या समोरच आहे शॉप आहे. सगळे 1 पीस भेटतात इथं. एक 1 पीस भेटला फक्त व्हाईट कलर. आता टॉप शॉर्ट बोला. आता एक व्हाईट कलरमध्ये 1 पीस भेटलाय. बघूया आता मग टाकायला लागेल. आपल्याला बर्थडे धूमधाम नाही धूमधाम में नहीं खाली केक कटिंग होगा और देखिए जरा कुछ आप क्या आहे बघूया आता आपण टॉप बघूया आता कोणते केले. कलर चांगला आहे का? कलर जाईल त्याच्याकडे. कितीला भाई? 250 काय? बरं आहे ना मग 250ला. हाँ मेरे आदमी के पास भी सेम डबल एक्सेल शॉर्ट. हाँ भैया डबल एक्सेल. हा दुसऱ्या दुकानात आहे. आता इथं बघूया आपल्याला काय भेटतं ते. नाही एवढा चांगला नव्हता कलर. हा थोडा बरा वाटतोय. हा जरा बरा वाटतंय बघ. काय बड्डे उद्या आहे पण आजच कानी खतम करणार आहे. कपड्याचा भंडारा तर आहे इथं पण हिला समजा पाहिजे हा भंडारा पूर्ण एकदमच खाऊन जाणार आहे घरी वाटतं. बघूया आता किती टॉप घेणार आहे. 1 पीस तर झालंय अजून शूज वगैरे पण बघूया. आणि केकची पण ऑर्डर द्यायची आहे. वाटतंय का? मस्त वाटतं एकदम. पॅटर्न पण छान आहे. रात्रीची 8 वाजता त्यामुळे चायची तलब लागली. थकलोय मी म्हणून मी जरा चाय पितो. जरा चाय पिला बरं वाटतं. तुम्ही बघू शकतात 2 नळीचे पाकिट घेतलेत. एक चीजवाला आहे आणि एक नळी आहे. फुल टाइमपास होणार आता आमचा. खात खात जायचं आहे. खा खा नळी खा. केक उद्या खा. आपली शॉपिंग झाली आहे. माझी नाही हिची झाली आहे. माझी नाही. आमचं काय नव्हतं शॉपिंग वगैरे करायचं. तर आता आपली शॉपिंग झाली. आता आपण जरा काहीतरी खायला शिकतोय. तर बघूया जरा काहीतरी चांगलं खायला भेटलं त्या कुठं आपल्याला म्हणजे असं फेमस वडापाव या मंचुरियन वगैरे काय भेटली ना तर मजा येणार खायला. तर हिला विचार आता काय काय घेतलं. काय काय घेतलं तू? हा एवढं सगळं घेतलंय. आता बघूया अजून त्या मार्केटमध्ये जाऊन अजून काय घेते. तिथे गेल्यावरती समजेल आता आपल्याला. तर त्याला आता रस्ता क्रॉस करायचा आहे. पुढून सरळ गेलो लेफ्टमध्ये. आता मार्केटमध्ये जायचंय. त्या मार्केटमध्ये आता आपण बघूया अजून काय काय भेटणार आहे.
दाखव. प्यारा आहे बहुत कसम आहे. क्रिसमसची तयारी ही सगळी. हिरन बेटा कभी बेटा कहते राहते. एवढी दाढी वाढवायची मला निखिल बघ, जेवढी ह्यानी वाढवली. हिरन बेटा कहते अभी हाथ पे. अरे हिरण मी नाचवलंय पागल डोक्यावर. दादर मार्केटमध्ये आले ना तर वेस्टमध्ये हे सगळं तुम्हाला भेटणार. आणि ना सांभाळू ना, करंट लागल, लाइटिंग आहे. हा आता सांगते करंट लागल का नाही. करंट नाही लागल का? नाही शिलवाले अच्छा सेल वालेत का? दाखव कसे असतात सेल वाले. मी पण बघू जरा काढून. पोरगी नाही मी पण बघूया ना जरा सूट होते का नाही. चांगलं वाटतंय, मी घालू शकतो. हे बघ ना, हा जेंट्स वाला अलग आहे. काढ जरा हवाला डोक्यावर. भाड्याने जेंट्स वाला बघूया जरा मी पण. कसं वाटतंय? चांगलं आहे. हा मला सांगा कमेंट करून कसं वाटतंय. छान वाटतंय, छान वाटतंय. हा छान वाटतंय बोलतोय. हा आपला धूम आहे, धूम. आपल्या मुंबई मधला धूम आहे. घेऊ काय? आम्ही लोक वडापाव खातो. मी वडापाव खातो, माझी वाईफ कचोरी खाते आणि निखिल आहे ते टमाटा पाव खातो. मस्त वाटतं ते वडापाव पण गरम, एकदम गरम. खायचं बघा अजून काय मार्केटमध्ये सुद्धा निघायचं आता घरी. बरोबर ना? बरोबर. बघूया जाणार आहे फुल मार्केटमध्ये. फुल मार्केटमध्ये ह्याच्यासाठी जाणार आहे. उद्या सोमवार पण आहे. सोमवार आहे की जरा फुलं पण घेऊ आणि हार पण घेऊ. आणि उद्या गाडी येणार तर त्याच्यासाठी एक मोठा हार इथून घेतो बोललो. चांगला मोठा हार घेऊ. मंदिरासाठी पण एक हार पाहिजे. तर चला आता आपण बघूया. झोला घेतलाय. झोल्याची बॅग खूप छान आहे बघा. तर ही झोल्याची बॅग घेतली. त्याच्यामध्ये आता आपण हार आणि फुलं वगैरे ह्याच्यातच ठेवायचे. कारण की म्हणजे देवाची पूजा करण्यामध्ये थोडं चांगलं पाहिजे नाही थैली, म्हणून वेगळी थैली घेतली. चला आता बघूया आपण फुल मार्केटमध्ये जाणार आहे. चल ना लवकर, पाया पायात यायला लागले. एक तर पाडून टाकत मी मुद्दाम तुला. निखिल कुठे आहे? एक हार पण घे ग. आम्ही हा वाला हार घेतलाय. 2 हार घेतले, गाडीला आणि एक मंदिराला आपल्या घरातल्या. वाटतं लय थकलाय वाटतं. ए लय थकला काय रे तू? हा आज दुकान खरीदले. दुकान टाकलं तू पण. किलो 1 किलो 50. 1 किलो 50. 1 किलो 50 बोरे भाई. ले 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 ले. अरे बहुत अच्छा लग रहा है एकदम. भारी वाटतं एकदम. हार पण घेऊन झाले. हार घेऊन झाले. आपल्याला खूप काय गोष्टी होते ते सगळं झालंय. हार घेतले गाडीला आणि शॉपिंग पण झाली. आता आपण ट्रेन पकडायला निघू. चला आता 1 नंबर गाडी पकडायची. तिथं उतरायचं अंधेरीला. अंधेरीवरून सीधा रिक्षा पकडायची. जे भेटेल ते लवकर घरी लवकर पोहोचायचं. चला मग आता इथून मार्केटमधून झालं आपले काम. आता आल्याला मला लोकल भेटले. आता लोकलमध्ये चढायचं आणि आरामात बसायचं. सीधा उतरायचं अंधेरीला. बरोबर. अंधेरीवरून बघा रिक्षा पकडायचा, बस पकडा. चला आता बसू ट्रेनमध्ये. ट्रेन पकडल्यावरती आम्हाला जागा पण भेटली. पाठोपा टेन्शन येईल. त्याच्यानंतर माईन बँड्रा रिक्स आहे तो फिक्स आहे. अभि रिक्स आहे तो फिक्स आहे. आम्हाला तुझी ना माहिती काय सुने काही काही केली हे नाही. त्याला बोललो होतो पण ऐकला नाही. त्याला बघूया होईल ते होईल. आता प्लॅटफॉर्मवरून आम्ही चाललोय ईस्टला. तर बघू आता ऑटो भेटते. ऑटो भेटली तर बेस्ट आहे, लवकर जायला होईल. तर बघूया आता. रिक्षा भेटली तर जास्ती बरं होईल कारण की लवकर घरी जायला. आणि घरी जाऊन पण आपल्याला खूप काम आहे. आणि घरी आल्यावरती तुम्हाला दाखवणार आहे मी काय काय घेतले. ठीक आहे. चला आता बघूया रिक्षा भेटल्यावरती आपण मग कंटिन्यू करू. मला ईस्टमध्ये आल्यानंतर लवकर भेटले ऑटो. जास्ती टाईम आम्हाला थांबायला लागली नाही. म्हणजे जसं आम्ही शिडीत चढून उतरून जसं आम्ही आलो तसं आम्हाला लगेच ऑटो भेटले. तर ह्यानीच पकडले ते ऑटो. निखिल हाय कर. हाय हाय. लय थकलाय वाटतं, लय थकलाय. आल्याला मला ऑटो भेटले, खूप बरं झाला. पोहोचू आपण आता 2 तासाच्या आत त्या अर्ध्या तासाच्या आत सेंटरला पोहोचणार. आणि घरी गेल्यावरती दाखवणार आम्ही काय काय घेतले ते. चला मग भेटू आता घरी आपण जाऊन. फायनली आपण घरी पोहोचलोय आणि आता टाइम झालाय 10:15. म्हणजे बरोबर आम्हाला अर्धा पाऊण तास लागला घरी यायला. रिक्षाने आलो म्हणून आम्ही लवकर आलो.
आणि हे जर बस असती ना तर बस आत्ता पण JB नगरला आहे. बरं झालं की आम्ही ऑटो पकडले आणि लवकर, म्हणजे ऑटो म्हणजे गोष्ट काय झाली, मिस झाली आमच्याकडून आणि अजून पण लवकर आलो असतो आम्ही. आणि काय सीन झाला, अजून एक गोष्ट आहे ना, जेव्हा आहे ना म्हणजे फास्ट गाडी आम्ही ट्रेन पकडत होतो ना, तर फास्ट गाडी पकडताना आमचा विषय असा झाला की ना, म्हणजे एक तर मी सोडली ना, त्यात माझी बायकोला मी बोललो तू जा पुढं, आणि पुढे गेल्यानंतर ना विषय असा झाला की मी बोललो की आम्ही येतो पाठून, आणि पाठून आलो ना तर दादर स्टेशनला ना 15 ते 20 आहेत ना TC उभे होते, आणि TC उभे होते तर निखिलच्या बोलण्याने, म्हणजे माझ्या मित्राच्या बोलण्याने आम्ही तिकीट नाही घेतली. तर असं झालं ना सीन, आई शपथ बोललो त्यांच्या पूर्ण जवळ जाऊन मी बोललो की परत रिटर्न गेलो, आणि परत दुसरी फास्ट गाडी पकडून मुंबई सेंट्रलला उतरलो. परत मुंबई सेंट्रलवरून परत आम्ही स्लो गाडी पकडून दादरला आलो, आणि 1 नंबर प्लॅटफॉर्मवरती आम्ही उतरलो आणि सीधा बाहेर गेलो. म्हणजे त्यात पण आमचा अर्धा तास म्हणजे असाच गेला, म्हणून आम्हाला लेट झाला. नाही तर म्हणजे पकडून चला म्हणजे मी आलो असतो 9:15 9:30च्या आसपास मी घरी आलो असतो. तर बघा आज खूप एन्जॉय केली. आणि आज आम्ही गेलो होतो तो सिनेमा प्लाझाचा, म्हणजे समोरच तो म्हणजे मार्केट आहे, आणि फक्त गर्ल्स मार्केट आहे. तिथं या तुम्ही पण, खूप चांगला मार्केट आहे, आणि बार्गेनिंग करायची पण गरज नाही. 250 300ला टॉप भेटतात, 1 पीस 350 400च्या हिसाबाने भेटतात. लग्नाचे पण कपडे भेटतात, खूप म्हणजे इव्हेंटचे कपडे भेटतात, तुम्हाला जसे हवे तशी शॉपिंग करायला तिथे भेटेल. पण जास्ती करून गर्ल्ससाठी खूप चांगला आहे तो मार्केट. या अशी व्हिजिट करा. तुम्हाला लाईव्ह लोकेशन पाठवणे, खूप लोकांना तर मुंबईतल्या लोकांना तर माहिती असेल तो मार्केट. जसं मी तरी हमेशा गेलो त्या मार्केटला, पण आज कसं म्हणजे ब्लॉगिंगच्या हिसाबाने बोललो चला, बड्डे पण आहे बोललो उद्या, तर बोललो शॉपिंग पण करायचे, मला चला आज. तर आता बघा आम्ही आलोय घरी, तर माझी बायको आता वाटाणे साफ करते. उद्याची तयारी आता हाय चालू इथं बघा. ही उद्याची तयारी, आता उद्या पावभाजी बनवणार आहे बड्डेला. तर बघूया आता, उद्या केक वगैरे पण आणायचे. उद्या 11 वाजता मला गाडी आणायला जायची, माझी गाडी पण बुक केली होती मी, नंबर प्लेट सकटच मला गाडी आणायची होती. उद्या माझी गाडी येईल, XS 125 मी गाडी घेतली, नवीन गाडी ब्लॅक मॅटमध्ये. तर दाखवणार उद्या, त्याची एक मी नवीन व्हिडिओ वेगळा बनवणार आहे त्याचा. आणि पूजा पण करायला जायचं मला मंदिरात. आणि बघूया उद्या खूप काय गोष्टी आहेत. उद्या माझा दिवस असाच जाणार आहे. तर भेटू असेच नवीन नवीन ब्लॉग मी घेऊन येत राहीन. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टमुळे मित्रांनो आपले खूप म्हणजे चांगले सबस्क्रायबर वाढत आहेत. असेच मला प्रेम देत राहा. तुमच्या प्रेम देत राहण्यामुळेच आपले म्हणजे सबस्क्रायबर वाढतील. तुमचा भाव असं वाटत असेल तुम्हाला की आपला भाव पण म्हणजे काहीतरी करावं, तुमच्या सपोर्ट शिवाय आपलं काय नाही होणार. तर तुम्ही सपोर्ट करा, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू असेच नवीन ब्लॉगमध्ये. भेटू आपण दुसरा ब्लॉग उद्या पण बनवणार आहे, तर तेव्हा पण आपण काय ना काही नवीन करू. चला मग, बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.